तर मित्रांनो, आता आपण मगाच्या पार्टमध्ये काय बघितलेलं आहे, सोडा बायकार्बोग्लिसरीन एअर ड्रॉप. आता यानंतर आपण बघणार आहेत टॉपिकल ॲप्लिकेशन्स फॉर आय. तर त्यामध्ये पहिला ड्रग कोणता आहे, क्लोरामफेनिकॉल. क्लोरामफेनिकॉल इज यूज्ड टू ट्रीट इन्फेक्शियस ऑफ द आय. जे काही इन्फेक्शन्स वगैरे आयला झालेले असेल त्यांना ट्रीट करण्यासाठी आपण कोणता ड्रग यूज करणार, क्लोरामफेनिकॉल. मित्रांनो, हा ॲट अ पॉईंट ऑफ व्ह्यू हा महत्त्वाचा ड्रग आहे, त्यामुळे तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्या. क्लोरामफेनिकॉल इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. हे काय आहे बघा, एक खूप मोठा ग्रुप आहे अँटीबायोटिकचा, त्यातलाच एक ड्रग म्हणजे कोणता, क्लोरामफेनिकॉल. प्रायमरीली यूज्ड टू ट्रीट सिरियस बॅक्टेरियल इन्फेक्शन्स व्हेन अदर अँटीबायोटिक्स आर इनएफेक्टिव्ह. जेव्हा जे काही अदर म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणजे ज्यांचा काही इफेक्ट दाखवणार नाहीत हा ड्रग्स यूज केल्याच्यानंतर, तेव्हा हे ड्रग जर यूज केला आपण तर त्याचा काय करू शकतो, आपण चांगल्या प्रकारे यूज करून आपल्याला तो आपण जे काय आईला इन्फेक्शन झालं आहे ते का आपण करू शकतो, नीट करू शकतो. तर मग आता आपण काय बघूया त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. हा कशा प्रकारे त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय करू शकतो, शो करू शकतो. इट इज द बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक. जो काय आपल्या म्हणजे आईला जो काही आपल्या हे झालेलं आहे बॅक्टेरियाचं इन्फेक्शन वगैरे, त्याला किल करायचं कोण काय काम करणार, अँटीबायोटिक. इनहिबिट्स द प्रोटीन सिंथेसिस बाय बाइंडिंग टू द 5S रायबोझोमल सबयुनिट. मग हे काय करतो, जो काही बॅक्टेरियल ग्रोथ होलेली आहे आपल्या आयपाशी त्याला काय करायचं काम करतो, स्टॉप करायचं काम करतो. प्रिव्हेंटिंग द पेप्टिक बॉन्ड फॉर्मेशन. आणि त्यामुळे काय होतं, जो काय पेप्टिक बॉन्ड फॉर्मेशन होणार होता तो काय करतो, प्रिव्हेंट करतो. मग आता याच्यानंतर आपण काय बघूया, त्याच्यानंतर काय इंडिकेशन्स. हा आपण कुठे कुठे यूज करू शकतो, तर बघा कुठे, सिरियस इन्फेक्शन्स जेव्हा काय आईला कोणते इन्फेक्शन्स वगैरे जे काय होतात त्यावेळेस आपण कोणतं ड्रग यूज करू शकतो, क्लोरामफेनिकॉल. मग सेकंड काय आहे, सिव्हिअर आय इन्फेक्शन. अतिप्रमाणामध्ये जर कोणत्या आईला जर इन्फेक्शन वगैरे काय झालेलं असेल आपल्या डोळ्याला, तर तेव्हा पण आपण हा ड्रग काय करू शकतो, यूज करू शकतो. आता बघूया आपण काय त्याचं डोसेज बघूया. डोसेज म्हणजे काय, तर आपण त्याचा डोस कशा प्रकारे देणार, किती देणार, केवढा देणार. कॅन बी गिव्हन ओरली. हा कसा देऊ शकतो, आपण ओरली देऊ शकतो. ओरली म्हणजे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल, किंवा आईला ओरली द्यायचं म्हटलं तर कसं असणार, तो एका ड्रॉप फॉर्ममध्ये असणार. पुन्हा काय आहे, इंट्राव्हेनसली गिव्हन फ्रॉम द इंट्राव्हेनस ऑर द टॉपिकली. काय त्याचे लोशन्स वगैरे पण असू शकतात. एक्झाम्पल काय आहे, आय ड्रॉप. आपण फक्त लक्षात काय ठेवायचं, आय ड्रॉप. आता काय आपण बघितलेलं आहे, त्याचं डोसेज बघितलेलं आहे. मग कॉन्ट्रा इंडिकेशन्स बघायचे. आता कॉन्ट्रा इंडिकेशन्स म्हणजे काय, कोणत्या वेळेस हा ड्रग आपण काय करायला पाहिजे, यूज नाही करायला पाहिजे. कॉन्ट्रा इंडिकेशन्स म्हणलं की मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, की हा ड्रग आपण कधी देणार नाहीत पेशंटला. हायपर सेन्सिटिव्हिटी टू द क्लोरामफेनिकॉल. काही पेशंटची काय असते, इम्युनिटी लो असू शकते, काही पेशंटला इम्युनॉलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतात. त्या पेशंटमध्ये आपण जर अशा प्रकारचा ड्रग्स जर दिला तर ते घातक ठरू शकतो पेशंटसाठी. त्याचा लॉस ऑफ द आय पण होऊ शकतो, त्याचं ते डोळ्याचं दिसण्याचं ते सुद्धा जाऊ शकतं. सेकंड काय आहे, प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमेन. जे काही मदर्स वगैरे आहे, जे काही प्रेग्नंट वुमेन आहेत त्यांनासुद्धा आपण हा ड्रग द्यायचा नाही. तिसरं काय आहे, पेशंट विथ हिस्ट्री ऑफ ॲपेलोप्लास्टिक ॲनिमिया. ज्या काही पेशंटला ॲनिमिया वगैरे काही जर कंडिशन असेल तर त्यासुद्धा पेशंटमध्ये आपण हा ड्रग द्यायचा नाही आहे. तर आता आपण काय बघूया, त्याच्यानंतर साईड इफेक्ट बघूया. साईड इफेक्ट बघा कोणते कोणते होऊ शकतात, नॉझिया, वॉमिटिंग, डायरिया, आय पेन. हे झाले त्याचे साईड इफेक्ट्स. मग नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. आपलं काम काय असू शकतं, इव्हॅल्युएट द पेशंट फॉर सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ इन्फेक्शन. जो काय पेशंटला सायन्स आणि सिम्पटम्स आहेत तो काय केले पाहिजे, आपण इव्हॅल्युएट केले पाहिजे, म्हणजे ॲज अ नर्स. सेकंड काय आहे, ॲडमिनिस्टर द मेडिकेशन ॲज प्रिस्क्राईब्ड. जो काय मेडिकेशन डॉक्टरने दिलेला आहे त्याप्रमाणे आपण त्याला काय केलं पाहिजे, ॲडमिनिस्टर केलं पाहिजे. 3 नंबर काय आहे, एनकरेज द प्रॉपर हँड हायजीन अँड इन्फेक्शन प्रिव्हेन्शन मेजर्स. पेशंटला सांगितलेलं पाहिजे की आपण बिफोर म्हणजे टाकण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे, स्वच्छ प्रमाणात हात वगैरे हे धुतले पाहिजे आणि तेव्हाच आपण हे ड्रग काय केलं पाहिजे, यूज केलं पाहिजे. तर मित्रांनो आता आपण अशा प्रकारे काय बघितलेलं आहे, क्लोरामफेनिकॉल. हा ड्रग कशाचा आहे, आयचा ड्रग आहे. हे तुम्ही अभ्यास करून घ्या. थँक्यू.